मम्मा कशी नाचते हो मम्मा ना. हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा वार रविवार, तर रविवारचा व्हिडिओ आहे हा. तर रथसप्तमी होती रविवारी. तर रथसप्तमीच्या दिवशी ना आपल्या सूर्यनारायणाचं दर्शन म्हणजे पूजा करायची. आणि माझ्याकडे 7 घोड्यांची फ्रेम आहे, तर मग मी 7 घोड्यांच्या फ्रेमची ही पूजा केली. आणि म्हणजे ज्या ताईंना घ्यायची होती ना फ्रेम, तर कालचा दिवस खूप छान होता. रथसप्तमीच्या दिवशी ना घोड्याची फ्रेम खरेदी करावी. आणि चला तर आता मी इकडे सूर्यनारायणची पण पूजा करून घेते. तर थोडंसं घरातलं आवरताना थोडा उशीर झाला होता, कारण आदल्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता ना, म्हणून घरातलं सगळं आवरलं. स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे करून 1-1:30 वाजता मम्मीकडे आली. आज आहे मम्मी त्यांचं हळदी कुंकू आणि आपल्या सईबाईचं बोरनान. तर सईचं बोरनाने ना तिकडेच करण्याचं ठरवलेलं होतं, कारण हळदी कुंकू सगळी काही एकघाई खूप होते आणि मग इकडे सगळेजण असतात. तर मग पप्पा पण आलेले सुट्टीवर, तुम्हाला माहीत आहे. तर मग कमी दिवस होते, मग त्यामुळे ना आम्ही तिकडेच बोरनांचा कार्यक्रम ठेवला. तर बोरनांचा कार्यक्रम खूप छान झाला आणि हळदी कुंकवाचाही खूप छान झाला. माझं इकडे बिस्किट याची पार्लेची ट्रेन करण्याचं, बंगला बनवण्याचं, गणपती बाप्पा काढण्याचं चालू होतं. ते तयार झाल्यानंतर मग इकडे रांगोळी काढायला आली. वहिनींचीही चालू होती तयारी. मम्मी गेलेली होती बाहेर, तर ती बाहेरचेच काम बघत होती. तोपर्यंत आम्ही इकडे छान असं डेकोरेशन करत होतो. रांगोळी छान मस्त अशी मोराची रांगोळी काढलेली आहे, खूप छान होती. पुढे बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, संपूर्ण बघा. मस्त आम्ही सगळ्यांनी रील बनवला आहे, छोटे छोटे व्हिडिओ काढलेले, डान्स केलेला आहे, सगळं काही बघायला भेटेल. इकडे बहिणींच्या लग्नाचा हा रुखवत बहिणींनी असं इकडे म्हणजे एंट्रीच्या इथे ना मस्त पिवळ्या कलरने बॉर्डर करून त्यावरती रुखवत ठेवलं. तो लाल कलरचा रुखवत आहे ना, त्याने आणखी छान वाटत होतं. मग इकडे आता आहे ना त्या करंडे काढत होते, डोळा काढत होते मोराला. तर इकडे मी त्या मोराचा पिसारा वगैरे रंगवत होते. संपूर्ण काही शूट घेतलं नाही डेकोरेशन करताना, कारण डेकोरेशनच्या वेळी लक्षातही राहत नाही. पटपट करण्याचं आपण असं होतं की कधी डेकोरेशन होईल, आपण कधी रेडी होऊ. चला तर इकडे आता आहे ना वहिनी तिकडे तयारी करत होत्या. इकडे मी प्लेट वगैरे भरत होते बोरनांची. मम्मी पप्पा आलेले होते, मावशीही होती, सुवर्णा मावशी. तर ती पण आलेली होती. वरती ना टेरेसवरच आम्ही हळदी कुंकू करण्याचं आयोजन केलेलं होतं, कारण घरामध्ये ना भरपूर धूळ आणि काम चालू होतं. काम 6:30 वाजेपर्यंत कामगार असतात, त्यामुळे म्हटलो ह्या वर्षी आपण छान असं वरतीच करूया. आणि मग पुढच्या वर्षी घराचं काम तर आपल्या पूर्ण आता एक 15-20 दिवसात पूर्ण होईलच. तर तोपर्यंत त्यानंतर पुढच्या वर्षी हळदी कुंकू मस्त खालच्या रूममध्ये मोठे मोठे रूम झालेले आता. पण ह्या वर्षी वरती केलं ना असं वाटतं की पुढच्या वर्षीही वरतीच करावं, इतकं छान वाटत होतं. बायकांनाही असं मस्त बसण्यासाठी मोकळी वगैरे जागा होती. आता 2 टेरेस पण मोठं झालं ना, त्यामुळे मस्त असं बघा पूर्ण डेकोरेशन बघून घ्या आता कसं वाटतंय. मस्त अशा आर्टिफिशियल फुलांच्या माळा टाकलेल्या होत्या, रांगोळी काढलेली होती. बहिणींचं अजून डेकोरेशन करण्याचं चालू होतं. तिकडे बोरनांची ही तयारी झाली. इकडे हळदी कुंकवाचं पंद मस्त असं मांडलं. इकडे हळदी कुंकवाची पतंग होती, तर तिला त्या साईडने लावत होत्या. इकडे भांडी मांडलेली आहे आणि हे सेट आहे ओटी भरताना. तिकडे आपली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे. इथे नागलीच्या पानांनी छान सजवले. इकडे लाटण्यांचं म्हणजे ते मंगळागौर खेळताना खूप छान वाटत होतं आणि बायकांना सगळ्यांना खूप आवडलं. तुम्हालाही कसं वाटलं? आणि आमचे हे लुक खूप छान आहे, तर पुढे व्हिडिओ संपूर्ण बघा. आजचा व्हिडिओ खूपच छान असणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि ज्या ताई बघताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेलाय ना, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा सईचं बोरनान खूप छान असं मागे ग्रीन मॅट लावले, त्यावरती अशा घंट्या लावलेल्या होत्या. बाजूने ऊस, इकडे ओंब्या वगैरे. आणि आता सई म्हणजे अजून 4 वर्षाचीच आहे सई, त्यामुळे मग सईचं बोरनान सई पहिल्या 1 वर्षाची होती तेव्हा केलेलं होतं आणि ह्या वर्षी केलं. हे बघा सईचे बोरनान गणपती बाप्पा इथे ठेवलेले आणि सगळ्या प्लेटमध्ये खाऊ ठेवलेला आहे. अशी छोटीशी मी रांगोळी काढलेली होती. हे सगळं काही सजवलं फुलांनी, खूप भारी वाटत होतं. आणि इकडे बोरं वगैरे ते पण अशी ही ट्रेन, चॉकलेटाची ट्रेन, रसगुल्ले, चॉकलेट वगैरे सगळं काही खाऊ ठेवायचं असतो, कारण लहान मुलं येतात त्यांनाही द्यायचं. चला तर आपली सई मस्त रेडी झालेली आहे बघा. नाही
हा माझा आहे तो तुमचा आहे. आपली सई छान रेडी झाली आहे. सईने ब्लॅक ड्रेस घातले. सई उभी राह. सगळ्या ताईंना हाय कर. आज आपल्या सईचं बोरनान आहे. सगळ्यांना सांग ना तू. आज माझं बोरनान आहे. सगळे या. ओके हा बसा आता. पप्पा तुझे फोटो काढतील. चला तर बघा, बहिणींनी छान मस्त पैठणी घातली, मम्मीनेही पैठणी घातली. दोघी पैठणी घालून छान रेडी होत्या. मी पण एक ना म्हणजे ब्लॅक कलर दिसणार पण ग्रीन बॉटल डार्क ती साडी घातलेली होती. तुम्हाला पुढे माझा व्हिडिओ म्हणजे लुक दिसेलच, कारण नंतर सगळे आलेले होते आणि थोडासा आवरता थोडा उशीर होऊनच जातो. कितीही आवरा, कितीही लवकर करण्याचा प्रयत्न करा. चला संध्या मावशी आली आहे. माझं बोरनान आहे आज. सगळ्यांनी बोरनानला या. सई ना असं वाटतंय सईची हळद बोरनान नाही करायचं, सईची हळदच करून टाकू. हळद लावायची का? हे बघ सगळं आणलंय. तुझा संसार पण झाला. आता तुला लग्नाला एवढं काय काय घेतलं. तुझं लग्न आता करायचं का लग्न? नाही. चला तर इकडे साक्षी बहिणींच्या मम्मीन त्या पण आलेल्या होत्या. संध्या मावशी, आई तर सगळ्या आल्या होत्या. तर मग सगळ्यांना आता हळदी कुंकू देते मम्मी. त्यानंतर बहिणीने वाण दिले. मग सगळ्यांच्या पाया वगैरे पडले. तर आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला. आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान वाटतंय ना. आणि थंडीही नव्हती अजिबात जास्त काही. तर नाही तर स्वेटर वगैरे घालून बसलो असतं सगळे काही, पण थंडी तर अजिबात नव्हती. आणि ना ते म्हणजे व्हिडिओ रील शूट करत होतो, त्यामुळे इकडे तिकडे थोडंसं चालू होतं. खाली बसा, उभे राहा. तर थोडे फोटोही छान आले पाहिजे. याच आज आठवणी आपण जपून ठेवतो की आपलं मागच्या वर्षीचं हळदी कुंकू कसं झालं, पुढचं म्हणजे काय केलेलं होतं सगळं काय आपण आठवतो, आपण बघतो. आता हे व्हिडिओ तर असताच बघायला, त्यामुळे खूप छान वाटतं जुने व्हिडिओ बघायला, जुन्या आठवणी बघायला. तर चला त्यानंतर मग थोडंसं हळदी कुंकवाचा कार्यक्रम होऊन दिला. मावशीन त्यांना येऊन दिलं सगळ्यांना. त्यानंतर मग सईचं बोरनांचा कार्यक्रम झाला. सुवर्णा मावशी पण आलेली होती. इकडे बघा ऋतू, इकडे मी उभी आहे. तिकडे सईचं फोटोशूट चालू होतं. मग इकडे वहिनींनीही सगळ्यांना हळदी कुंकू लावलं.
चला तर आपले नातेवाईक गल्लीतले सगळे काही बायका मैत्रिणी आपण सगळ्यांनाच हळदी कुंकवाला बोलवतो. आजचा हळदी कुंकवाचा खूप कार्यक्रम छान झाला आणि सगळ्यांनाच आवडला. चला मम्मीचं आणि बहिणींचं लुक पण तुम्हाला आता भेटलं बघायला. चला तर माझंही आता बघितलं तर आता मी रील शूट करत होतो गाण्यावरती, पण म्हणजे आवाज काही नव्हता गाण्याचा. तुम्हाला पुढे मी दाखवते. अजून खूप छान छान मस्त रील शूट केलेले आहे. इकडे मावशी आम्ही सगळे काही करत होतो आणि पहिल्या ट्रायमध्ये ते कोणाला काही जमत नाही, 2-2 3-3 वेळा आपल्याला करावंच लागतं. तर बघा एखादी तरी चूक आहे ती पुन्हा करायचं. खूप छान आलेले आहेत सगळे काही तुम्हाला रील येतील. इकडे आईचं आमचं सगळ्यांचं फोटोशूट झालं. त्यानंतर मग मलाही हळदी कुंकू लावलं. तर त्यानंतर मग फोटो वगैरे काढले आम्ही. मोहिनींनी वाण वगैरे दिलं, तिळगुळ दिले आणि मी मस्त असे ना हलवाईचे दागिने घातले होते, तिळगुळाचे दागिने. तर म्हटले चला आपली एक हौस असते आणि आज सईचा पण बोरणाचा कार्यक्रम होता, त्यामुळे मग मी पण छान रेडी झालेली होती आणि सगळ्यांना छान रेडी होऊन यायला लावलेलं होतं. सगळ्यांनी मस्त काठपदराच्या साड्या मस्त मस्त साड्या घालून आलेल्या होत्या, कारण आम्हाला सगळ्यांना रील शूट करायचं होतं. कारण घरी असलं की म्हणजे आज थोडंसं निवांत होतो आणि सगळे काही स्वयंपाक वगैरे करून आलेले होते, त्यामुळे सगळेच निवांत होते. पुढे बघा खूप मजा केली, खूप धमाल केलेली आम्ही आणि नाश्त्यासाठी पण समोसे आणलेले होते. मग हळदी कुंकू झाल्यानंतर लगेच समोस्यांचा नाश्ता देत होतो. आणि सईसाठी बाबांनी बाहुली आणलेली आहे. हे बघा तिला मस्त तिचंही बोरणान केलं सईने. नंतर ते काही व्हिडिओ आलेले नाही, पण तिचे दागिने काढून त्या बाहुलीला घातले. तिचंही बोरणान करून घेतलं. चला तर आता सईचं बोरणान माईने सगळ्यात पहिले ओवाळलं सईला आणि आपल्या सईला तर इतकी म्हणजे असं झालं होतं माझं कधी करणार बोरणान, माझ्या डोक्यावर कधी कुरमुरे टाकणार, कधी चॉकलेट टाकणार. रोज माझं असं विचारायची कधी करायचं. पण वेळच नव्हता. म्हटले आज रथसप्तमीच्या दिवशी करूया आणि मम्मीने ते बोलले इकडंच करू आपण ह्या वर्षी, असं छान गच्चीवरती मस्त होईल, छान फोटो वगैरे पण येतील आणि सगळेच राहतील. तर त्यामुळे आता गल्लीत सगळे काही मावशी मामा त्यांचं घर मम्मीच्या घरापासून जवळ आहे. सगळ्यांना यायला म्हणजे तिथे जरा वेळ ते थांबतात. माझं घर थोडंसं लांब पडतं. मग सगळ्यांनी तिथे आल्यानंतर आमचं छान असं बोरणांचा कार्यक्रम झाला आणि मस्त म्हणजे रिले शूट होतात, जास्त वेळ थांबता येतं, घरी पटकन जाता येतं घरी काही काम असल्यावर. म्हणून मग सईचं बोरणान छान इकडे झालं. छकुली साक्षी. चला तर मग सगळ्या काही ह्या माझ्या काकीन त्या आहे, काही आत्या आहे, मावशी आहे, सगळ्या काही आलेलं होतं हळदी कुंकवासाठी. सईचं बोरणान पण सुरू झालेलं होतं. सगळ्यांनी मग सईच्या अंगावर कुरमुरे टाकले. छोटे छोटे बोरं काही भेटलेले नव्हते, मोठेच होते आणि ती स्वतः चॉकलेट गोळा करायची खायची. मग इकडे ऋतू, पूजा, मी, वहिनी आम्ही चौघींनीही टाकलं. छान मस्त फोटो काढले, रील काढली. सगळी काही तुम्हाला येईल. खूप छान झाला कार्यक्रम, मस्त झाला. थोडीशी इथे म्हणजे व्हिडिओ काढताना थोडं समोर मुलं बसले होते, रांगोळी काढलेली होती, त्यामुळे छोटेसं म्हणजे थोडे चालेले असं. चला मग इकडे मिस्टरांनाही बोलवलं. मग मिस्टरांनी मी पण टाकलं. कसे वाटते आमच्या दोघींचे लुक कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आज मी अशी पहिल्यांदाच घातलेली असेल, तर म्हणजे तेव्हा माझी जेव्हा पहिली संक्रांत असेल तेव्हा काही एवढी जास्त काही फॅशन नव्हती. ती आत्ता सध्या निघालेली आहे. आत्ता सध्या आता सगळेच करतात, पहिले काही नव्हतं करत एवढेच कोणी काही.
तर मी आज मस्त छान रेडी झाली, म्हटलं चला रेडी होऊया, एक आपली असते हौस ती पूर्ण करूया. तर इकडे सौरभ भाऊ आणि बहिणींनी पण टाकली, पप्पा नंतर मम्मीने टाकली, मम्मीच्या सगळ्या मैत्रिणी बायका येत होत्या. तिकडे मम्मीचं हळदी कुंकवाचाही कार्यक्रम चालू होता, इकडे माझ्या सईचाही बोरणांचा कार्यक्रम चालू होता. आणि आता सगळे काही शॉर्ट व्हिडिओ येतील, जास्तीत जास्त शेअर करा आणि कसा वाटला आजचा कार्यक्रम कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सीता सीता नाव घे, रामाचं नाव सांगून दे पहिल्यांदा. सांगून द्या नाव, पटकन घ्या ना. हे नाव माझे पटापट घेता गो. हा ना, घ्या ना. देवाच्या पिंडीला ना नाही काय म्हटले की नवीन हा घ्या. शंकराच्या पिंडीला नागाचा वेडा, सुदामरावांचा माझा जन्माचा वेडा. हा तुम्ही घ्या आता. नाही ना, मी पाठ केलं म्हणते. हा, घ्या आता. जाऊ दे त्यांचं मान. शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून, गोरखरावांचं नाव घेते. आता तुम्ही घ्या. आता घ्या. चांदीच्या वाटीत खडी साखरेची कडे, चंद्रकांतरावांचं नाव घेते सर्वांपुढे. चला लहानी मावशीही आली होती, मग इकडे आम्ही सगळ्यांना समोसे दिले, सगळे काही समोसे वगैरे खात होते. त्यानंतर मामाही आला, आजीही आली, अर्चना मामी आता घरी गेलेल्या होत्या, त्यानंतर त्या आलेल्या होत्या पुन्हा. तर छान आमचे सगळे व्हिडिओ वगैरे काढले. हे बघा मामाला म्हणत होते समोसे खाय असं, तर आजी पहिलं डेकोरेशन बघायला गेली, आजीलाही खूप आवडलं. इकडे बघा पप्पांनी ना सईसाठी अंशूसाठी डॉल आणलेले आहे. सईने इतकी फास्ट जाऊन लगेच अंशूच्या हातामध्ये डॉल दिली. आणखी काय काय आणलेले आहे ते तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ येईल, तर नक्की बघा तोही. चला तर सौदीवरून काय आणतात, सौदीचं काय असतं फेमस, तर सगळं काही तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इकडे आता समोसे खाल्ल्यानंतर मग हळदी कुंकू दिलं. आम्हीही समोसे खाल्ले, कारण आम्हीही दिवसभर डेकोरेशन करत होतो, काम करत होतो, थकलो होतो. तर आपण असं असतं की कार्यक्रम थोडा पार पडला की मग भूक लागते, असं कार्यक्रम थोडा होईपर्यंत, चालू होईपर्यंत भूक नाही, काहीच नाही. चला तर काकां ते पण आलेले होते, ते तिकडे बसलेले होते, त्यांनाही समोसे वगैरे देण्याचं चालू होतं. आणि त्यानंतर मग पुढचा कार्यक्रम, तर आमचे म्हणजे फोटोशूट वगैरे. तर खूप थकले होते सगळेच जण. तर वरती बायकांना ना तिसऱ्या गच्चीवर यायचं असतं, तर मग बायकांनाही खूप छान वाटलं, गच्चीवरती कार्यक्रम ठेवला ना, खूप मस्त वाटलं. वहिनींनी इकडे सगळ्यांच्या पाया पडल्या. तर इकडे आजी पण आली होती, मग आजीलाही हळदी कुंकू दिलं, वाण दिलं. तर असा आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. मम्मा कशी नाचते हो, मम्मा नाचू लागली काय माहिती मम्मा हे पण ते आगी परफ्यूम गेलं काय कळत बाई या बाई. अजून पुढे बघा मजा आली ना, तर अजून छान मस्त खूप आम्ही व्हिडिओ काढलेले, शॉर्ट काढलेले. तू असं करते ती, तू असं करते, उतरत होती, चढत
सई बाजूला आहे. ए अंशू सई बाजूला ना. चला तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्या ताई चॅनलवर नवीन असतील सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच आणखी छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय.